प्रत्येक आंदोलनामध्ये एक सूचना दिल्या आणि तुम्ही त्या सूचनेचं काय पालन करू शकला नाही, तर आता तुम्हाला जर हे दिसत नसेल तर माझं मत आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोसायटीवर एक ड्रॉपचा एक थेंब टाकून बघावं. आमचा एक एक रक्ताचा थेंब आम्ही अनोळखी माणसासाठी खर्च करतो आणि तुमच्या डोळ्यात जर एक थेंब पडला तर तुमचे डोळे जरा स्वच्छ होतील आणि मग तुम्हाला डोळे उघडून पाहावं लागेल. मागील 4 महिन्यापासून सांगली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी अनेक तऱ्हेनं आपले आंदोलन ते करत आहेत आणि रस्त्यावर उतरले आहेत. आज मी सध्या उभा आहे ते खानापूर तालुक्यातील नेवरी गावामध्ये एक अनोख्या प्रकाराने आंदोलन सुरू आहे. येथील शेतकऱ्यांनी रक्तदान करून आपले आम्हाला रक्त ले लो की खेत मत ले लो असा या अनुकरण करत आज इथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आज आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग आहे आणि रक्तदाते सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी भूमिका त्यांची काय आहे. लाड साहेब, नेमकं काय भूमिका आहे यातून तुम्ही या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून नेमकं सरकारला काय सांगू शकता? भूमिका स्पष्ट आहे की मागील 4 महिन्यापासून गांधीगिरी मार्गाने आंदोलन चालू आहे. आता लढाई आरपारची आहे. त्यामुळे आता सातत्याने या भूमीत रक्त सांडले. आम्ही आमचं रक्त देऊन आम्ही सांगतोय की आम्ही एखादा जीव वाचवतो, तोही अनोळखी. परंतु येणाऱ्या काळात जर तुम्ही आंदोलन या ठिकाणी आमचं दखलपात्र घेतलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये रक्त सांडावं लागेल. या भूमीमध्ये क्रांतीचे नाना पाटलांनी स्वतःचं रक्त सांडून इंग्रजांचा पराभव केला. याच भूमीमध्ये आम्ही रक्त देतोय. खून लो लेकिन खेती मत लो असा आम्ही नारा दिलेला आहे. त्यामुळे सरकारनं आमच्या भावना लक्षात घ्याव्या. सरकार हे खऱ्या अर्थानं डोळं बंद केलेलं आहे. कानामध्ये कापसाचं बोळं घातलेलं सरकार आहे. त्यांना गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाहीत. या परिसरात जर आत्महत्या चालू झाल्या, व्हायलाच लागलेल्या आहेत, त्याला सर्वस्वी जबाबदार हे फडणवीस सरकार आहे. आणि हा सरकारच्या सत्तेची मस्ती या क्रांतीभूमीतून उतरवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशी आमची भूमिका आहे. खरं पाहिजे हा नेवरी गाव असेल किंवा बाळवणी असेल, इथल्या शेतकऱ्यांनी मागल्या महिन्यामध्ये जे मोदीच्या वेळेला अधिकारी आले होते, या अधिकाऱ्यांना पळवून लावण्याचं काम सुद्धा आपण केलं होतं. आणि सध्या आता आपल्याकडं काही ज्येष्ठ शेतकरी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. मामा काय सांगाल, आज ती ह्या महामार्गाला जाते, काय सांगाल तुम्ही? काय सांगणार आहे आम्ही सांगणार एवढंच की आम्हाला ही शक्तीपीठ मार्ग नको आहे आणि आम्हाला ह्या शक्तीपीठ मार्गाचा काहीच फायदा नाही. आणि नको असताना तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यावर अन्याय करत असला तर आम्ही ती चालू देणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला मी प्रत्येक आंदोलनामध्ये एक सूचना दिल्या आणि तुम्ही त्या सूचनेचं काय पालन करू शकला नाही, तर आता तुम्हाला जर हे दिसत नसेल तर माझं मत आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोसायटीवर एक ड्रॉपचा एक थेंब टाकून बघावं. आमचा एक एक रक्ताचा थेंब आम्ही अनोळखी माणसासाठी खर्च करतो आणि तुमच्या डोळ्यात जर एक थेंब पडला तर तुमचे डोळे जरा स्वच्छ होतील आणि मग तुम्हाला डोळे उघडून पाहावं लागेल. अशी जर तुमची भूमिका असेल तर आम्ही शेतकरी ऐकणार नाही. आम्ही रक्तदान करून बी जरी आमचं पुन्हा रक्त जरी सांडलं तरी आम्ही भेणार नाही. आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करणारच. तुम्ही कितीही कायद्यानं, तुमच्या कसल्याही नियमानं, तुमच्या कसल्याही पर्यायानं करू शकता. उद्या 18 तारखेला पंढरपुरात सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहे आणि पंढरपुरात आंदोलन करणार त्यावेळेला आम्ही चालत जाणार आहे. आणि तुम्ही 25 तारखेला येणार आहे तेव्हा हेलिकॉप्टरने येणार आहे. त्यावेळेला सुद्धा तुमची आमची मुलाखत होणार आहे. एवढंच मला देवेंद्र साहेबांना सांगायचं आहे समोरासमोर. आपण पाहिलं की ज्येष्ठ शेतकरी सुद्धा कशा प्रकारे आक्रमक झालेले आहेत. येणाऱ्या मुख्यमंत्री असतील किंवा राजे असतील यांना आम्हीच निवडून दिलेले आणि हेच लोक जर आमच्या जमिनी हडप करत असतील तर ह्या लोकांना आम्ही सोडणार नाही, असं सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे. सध्या आपल्यासोबत रक्तदाते सुद्धा आपल्या उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आज तुम्ही रक्तदान करून शासनाचा निषेध करताय, एकंदरीत काय भावना तुमच्या? आज रक्तदान केले, आज रक्त सांडले, तर उद्या रक्त सांडाई देखील आमची तयारी आहे. आज फक्त रक्तदान केले, उद्या रक्त सांडाई देखील आमची तयारी आहे. सरकारनं गेली 4 महिने एकदम शांततेच्या मार्गाने शेतकरी रस्त्यावर उतरतोय, आंदोलनं करतोय, शक्तीपीठ रद्द व्हावं अशी मागणी करतोय. मात्र आजपर्यंत सरकारनं एकही शेतकऱ्यांना त्यांच्या वतीनं प्रस्ताव दिला नाही की बाबा आपण ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढू किंवा शेतकऱ्यांची बाजू समजून की त्यातून निर्णय घेऊ, असं वरून सरकारकडून एकही दिलेलं नाही. म्हणजे शेतकरी आज आपलं जे काही मत मांडतोय त्याच्यावर तुम्ही काहीच देत नसाल तर त्यानं जे तुम्हाला मतदान केलंय त्याची काहीच किंमत नाही का, असं मला त्यांना सवाल आहे. की त्यांनी कुठेतरी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा आणि कुठल्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ रद्द करावा अशी आमची मागणी आहे. एकंदरीत तरुण म्हणून सध्या कसं बघता? आता तरुण म्हणून असं म्हणावं लागेल, एक तर आपल्याला रोजगार उपलब्ध नाही आहेत,
आणि दुसऱ्या बाजूने हा जर शक्तीपीठ जर गेला तर अजून कितीतरी तरुण बेरोजगार होणार आहेत आणि ही बेरोजगार होणारी पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे. आणि एकतर आपल्याला बेरोजगार आहेत, नोकऱ्या नाहीत आणि दुसरीकडे तुम्ही हा जर शक्तीपीठ जर काढला तर अजून परिस्थिती अतिशय बिकट होणार आहे समाजामध्ये. त्यामुळे सामाजिक आणि शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण शक्तीपीठ रद्द करावा अशी मागणी आहे. तर पहिलं तर शक्तीपीठसाठी ह्या नेवरी गावातील 750 ते 800 एकर इथं आज शेती बाधित होणार आहे. यासाठी येथील शेतकरी हा आक्रमक झालेला आहे. आता सध्या आपल्यासोबत कडेगाव पंचायत समितीचे सभापती सुद्धा इथं उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. एकंदरीत या भागामध्ये जे पाणस्थळ जमीन असून सुपीक जमीन हे 800 एकर इथं जमीन जात्या. काय सांगाल सरकारला तुमचं काय मागणी असणार? आमच्या कडेगाव तालुक्यातली टोटल 9 गावं बाधित होत आहेत. याच्यामध्ये नेवरी गाव प्रामुख्यानं जास्त प्रमाणात बाधित होते. साधारणपणे 850 एकर क्षेत्र या शक्तीपीठमध्ये बाधित होत आहे. आमच्या नेवरी गावामध्ये जंक्शन होत आहे आणि त्याच्यामुळेच हे जवळपास 850 ते 900 एकर क्षेत्र बाधित होत आहे आणि 232 गट आमच्या नेवरी गावचे बाधित होत आहेत. आता विषय असा आहे की जवळपास 50 ते 70 शेतकरी आमचे पूर्णपणे भूमिहीन होत आहेत. अगदीच त्यांच्या सातबाऱ्यावरती किंवा त्यांच्या उतार्यावरती जमीनच राहत नाही. मग प्रशासनानं, मुख्यमंत्र्यांनी एकदा असं आश्वासन दिलं होतं की त्यांचा सातबारा कोरा करणार. मग तेच आश्वासन आता पूर्ण करतायत की त्यांच्या सातबाऱ्यावरती जमीनच राहत नाहीये. म्हणून आमच्या म्हणजे ज्या मुलाचं वय 30च्या पुढं आहे, ज्याला शेतीशिवाय उत्पन्नाचं दुसरं साधन नाहीये, अशा मुलांची आम्ही लग्न कशी करायची हा तालुक्यातला आमच्या मोठा जटिल प्रश्न झालेला आहे. कारण आम्ही दाखवणार काय त्यांना? आम्ही आतापर्यंत दाखवत होतो की आमची 2 एकर शेती आहे, 4 एकर शेती आहे आणि त्याच्यावरती आम्ही आमची उपजीविका जगवतोय. तर आता अशी तालुक्यामध्ये परिस्थिती आहे की आम्हाला क्षेत्र आम्हाला दाखवायला नाही. बऱ्याच लोकांची अशी अवस्था आहे की त्याच क्षेत्रामध्ये त्यांचं घर सुद्धा आहे, म्हणजे घर पण जातंय आणि जमीन पण जाते. इतकी भीषण परिस्थिती या तालुक्यामध्ये होत आहे. 9 गावं बाधित होत आहेत. विशेष करून साधारणपणे कडेगाव, पलूस आणि खानापूर तालुक्यातलं 3000 क्षेत्र या शक्तीपीठ महामार्गात जात आहे. हा जर महामार्ग झाला तर या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या वरती फक्त आणि फक्त भीक मागायची वेळ येणार आहे. अशी जर परिस्थिती झाली, म्हणजे आमच्यात काही ठराविक लोक गावठाणात आलेले आहेत. आता तुम्ही जर विट्यात बघितलं तर त्यांची अशी परिस्थिती आहे की ते त्या ठिकाणी भीक मागतात. उद्या आमच्या गावची लोक तुम्हाला भीक मागताना बघायचे आहेत का विट्यासारख्या ठिकाणी? तर असं जर करायचं असेल तर पूर्णपणे हा महामार्ग रद्द करावा. ज्या गोष्टी आम्ही मागितल्यात त्या गोष्टी द्याव्यात. आम्ही या ठिकाणी पानंद रस्ता मागतोय, त्या ठिकाणी तुम्ही देत नाहीये. ज्या गोष्टी मागितल्यात त्या ठिकाणी देत नाही. तुम्ही मोठमोठे उद्योग व्यवसाय देत नाही. या ठिकाणी विट्यासारखं शहर आहे, आम्हाला कडेगावसारखं शहर आहे, या ठिकाणी एखादा IT हब द्यावा, तर ते देत नाही. तुम्ही आमच्या तालुक्याच्या मानगुटीवर टोल नाका आणून बसवला. आम्ही शक्तीपीठ सारखा महामार्ग तालुक्यात, ज्या तालुक्याला आमच्या कसलाही उपयोग नाही त्या महामार्गाचा, तो आणून बसवताय. म्हणजे जे मागताय ते देत नाही आणि जे नाही मागितलं ते मात्र आमच्या बोकांडी बसवलं जात आहे. इतकी भीषण परिस्थिती आहे. जर शेतकरी पूर्णपणे म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे बादच होणार आहे, खराबच होणार आहे. तर असं करायचं असेल तर हे थांबवावं आणि या ठिकाणी आमच्या आमदारांनी भूमिका सुद्धा घेतलेली आहे की शक्तीपीठ पूर्णपणे रद्द करावा. रद्द केला तर हा शेतकरी म्हणून राहील. नाहीतर अशी परिस्थिती होईल की आम्ही पंचायत समितीतनं आता जर ज्याला जमीन नसेल तर त्याला जमीन घ्यायला 1 लाख रुपये देतो. आम्हाला परत तसं करावे लागेल की त्यांना गायरानातली कुठली तर जमीन द्यावी लागेल आणि त्यांची घरं बांधून द्यावी लागतील. इतकी वाईट परिस्थिती या शेतकऱ्यांची आहे. की कशा पद्धतीनं शेतकरी आक्रमक आहे, इथली शेती बर्बाद होणार आहे, उद्ध्वस्त होणार आहे आणि हा मागणी केलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची ह्या शेतकऱ्यांची मागणी आहे. खऱ्या अर्थानं ह्या सरकारनं काही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा सातबारा कोरा करू, पण या शक्तीपीठाच्या माध्यमातून हा कोरा करण्याचं ध्येय आहे का असा प्रश्न सुद्धा येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. M24 ताससाठी मी दिलीप मोहिते, सांगली.